नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर स्वरा आणि अंशच्या व्हिडिओमध्ये। त्या शाळेच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि स्वराचा पण बर्थडे झाला। मग म्हटलं चला आता निघूया पुण्याला। मग आता सोलापूरवरून आम्हाला पुण्याला यायचं होतं आणि मग आम्ही बसने न येता म्हटलं की चला ट्रेनने जाऊया। मध्ये आलो पण बघा किती गर्दी आहे ट्रेनमध्ये, बसायला जागाच भेटली नाही। स्वरा तर खालीच बसली होती। आता अंश तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय पण ती काही उठत नव्हती। मग तसंच लाडीगोडी लावत होता तिला उठ उठ म्हणून, नको बसू खाली। मग ती ऐकत नव्हती, मग त्यानं सोडून दिलं तर मग त्याला हाक मारत होती की उठव म्हणून। आता उठवण्याचा प्रयत्न, हळूच पप्पानं त्याच्याकडनं मोबाईल काढून घेतला आणि मग दोन्ही हात धरले स्वरानं दादाचे। नाही उठत म्हणल्यावर दिलं तर सोडून। मग परत उठली, त्याच्याकडून खाली बाटली पडली। खाली बाटली पडल्यानंतर ना ती उठली। मग पाण्याची बाटली उचलून ती हातातच घेतली तिनं उचलून। घेतल्यानंतर ना अंश आता बघा कसा नाटक करतो। आता तो बसला आणि तिला म्हणला की आता तू मला उठव। मग तिनं पाण्याची बाटली ना हातातच होती, तिच्या हातात कशी बघतीये बघा ना त्याला। उठव म्हटल्यानंतर ना थांब म्हटली, पाण्याची बाटली तिकडे ठेवली आणि त्याला उठवत होती। दोन्ही हाताने तिनं त्याला उठवलं। उठवल्यानंतर ना त्याचं लाड केलं, बघा कशी लाड करते। पप्पा कसे बघत होते त्यांच्याकडे आणि गळ्यात पडली। दादा खालीच बसला। तो उंच आहे ना, मग ती लहान आहे अजून। तो खाली वागता तो खालीच बसला। मग त्याला उठवत होती। मग उठायला नको म्हटला अंश आणि अंशनं ना त्याला ते टॉपचे खडे हात लावत होता तिच्या काढायसाठी। मग ती नको नको म्हणत होती, मग त्यानं काय ऐकलंच नाही। शेवटी त्याने ना ते काढलेच खडे काढलेच तिचे टॉपचे। मग ती कशी करते बघा, आता नको बास म्हणल्यासारखं तर असं केलं तिनं आणि त्याला उठवत होती। तो काय उठलाच नाही। तिनं बाटली त्याच्याकडे दिली त्याच्याकडे, पप्पाकडे गेली। आता हळूच पप्पाकडे गेली, पप्पाला पी दिली, लाडीगोडी लावलं। अंशकडे आता बाटली दिली। मग अंशला पाणी पिऊसं वाटलं, तो पाणी पित होता। मग मी त्याला थोडंसं मागं ओढलं, तोपर्यंत तर ती खाली बसली होती लाडीगोडी लावून। शूज काढ म्हणत होती पप्पाला। मग त्याच्या पप्पानं त्याचे शूज काढले। अशा प्रकारे स्वरा आणि अंशची ट्रेनमधली गंमत आपण पाहिली। असेच नवनवीन व्हिडिओ स्वरा आणि अंशचे तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।